सभा त्या सभेमध्ये जनतेने आपल्याला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलेले आहे किंवा चोपडा शहराच्या विकासासाठी आपल्याला निवडून दिलेले आहे त्या विकासावर कुठलीही न चर्चा करता फक्त अनुठपणा की आम्ही हा विषय वाचणार नाही, आम्ही ते वाचणार नाही, याचे कारण कुठला विषय न वाचणं म्हणजे यांनी तिथे काहीतरी मोठी चूक किंवा काहीतरी त्यांच्या कानाबाजार केलेला आहे असं आम्हाला दिसत आहे आणि हे हुकूमशाही करतायत. चोपडा नगरपालिकेमध्ये ब्रिटिशांच्या काळापेक्षा आजची जी घटना झाली ती एकदम निंदनीय होती. आमच्या या घटनेचा निषेध आहे आणि आम्ही आज सत्याग्रह निषेध करतो आहे. याचे कारण त्यांनी जनतेचा अपमान करून, जनतेचा अपमान आहे ही सभा, हे सभागृह जनतेसाठी आहे, यांच्या स्वतःच्या सुविधांसाठी नाही. यांनी आज सभेमध्ये हुकुमशाही करून सभा सोडून निघून गेलेले आहेत. हे या गोष्टीची आम्ही सर्व निंदना करतो. 3 जुलै 26 लोकप्रतिनिधींचा कौटुंबिक हस्तक्षेप नको, पण इथे याच्या CCTV फुटेज कॅमेरे घेतले पाहिजे आणि यांची पूर्ण चौकशी केली पाहिजे. जेव्हा तेव्हा प्रत्येक नगरसेवकांचे, नगराध्यक्षांचे कौटुंबिक लोक इथे काय करतात ते समजायला मार्ग नाही. आणि ह्या अशा काही गोष्टी विचारल्या गेल्या. ठराव आम्हाला 3 महिने एकपर्यंत हेच सांगितलं जातं, ठराव सिग्नेचर बाकी, ठरावावर सिग्नेचर बाकी. तर नगर म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांना ह्या पद्धतीने डावलणं, तर यांचा उद्देश काय हे आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. आज जनरल मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये काय झालं आणि काय तुमचे या संदर्भात आक्षेप आहे? आज चोपडा नगर परिषदेमध्ये 100 दिवसानंतर 3.5 महिने झाले, त्यानंतर आज सर्वसाधारण बैठक आयोजित केली होती. मीटिंग सुरू असताना शासनाने नियम काढलेला आहे, छोटी मीटिंग असो का मोठी मीटिंग असो, कोणत्याही मीटिंगमध्ये मागच्या झालेल्या मीटिंगचा इतिवृत्त वाचून कायम करणे हा विषय असतो. आम्ही विरोधक सगळे नगरसेवकांनी मागणी केली की मागचं इतिवृत्त वाचावे. तर सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी आपला हुकुमशाही पद्धत वापरून संविधानाचा अपमान केला. इतिवृत्त वाचता येणार नाही आणि सगळे विषय सर्वानुमते मंजूर करून 5 मिनिटात बाहेर निघाले. ही आज हुकुमशाही कुठंतरी मोडली गेली पाहिजे. संविधानाचा अपमान आज झालेला आहे आणि याची तक्रार आम्ही मुख्यमंत्री साहेब व प्रशासनाकडे करणार आहोत. आज चोपडा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती. सर्वसाधारण सभेचं कामकाज माननीय नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली आणि या सभेच्या नंतर काही नगरसेवकांनी त्या सभेचं जे रेकॉर्डिंग आहे त्याची मागणी केली होती. त्याची प्रत त्यांना उपलब्ध करून देण्याविषयी सभा अधीक्षकांना आदेश दिलेले आहेत आणि त्या सभेचं जे प्रोसिडिंग आहे ते प्रोसिडिंगबाबत त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्या सभेच्या कामकाजाबाबत त्यांनी काही शंका आणि काही मुद्दे उपस्थित केले होते. तर त्या संदर्भात प्रोसिडिंग तयार करून आजच्या सभेमध्ये जे कामकाज झालेलं आहे त्या कामकाजाची माहिती त्यांना देण्यासाठी सभा अधीक्षकांना आदेश देण्यात आले. सर, जे विरोधकांचे असा आरोप आहे की सभागृहामध्ये मागील जे प्रोसिडिंग आहे त्यांचं वाचन न करताच आणि आताचे जे विषय सगळ्या एकमताने मंजूर करण्यात आले. आजच्या सभेमध्ये मागच्या प्रोसिडिंगचं सगळं सविस्तर वाचन करावं अशी मागणी होत होती. परंतु आणि दोन्ही नगरसेवकाकडून ही सभेचं काम मागील प्रोसिडिंगपेक्षा त्या विषयाचं वाचन करावं आणि आपले जे प्रत्येकाचे कोणाचे त्याच्यावर म्हणणं असेल ते नोंदवावं अशी मागणी येत होती आणि त्याच्यावरून नगराध्यक्षांनी त्यांचा निर्णय दिला आणि सभाच्या विषय सूचीवर असलेले जे सर्व विषय होते तर ते विषयाला काही नगरसेवकांनी मंजुरी दिली आणि काही नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शवला. सर, मग आताच्या सभागृहामध्ये जे आजचे कुठल्याच विषयानं चर्चा न होता मंजूर करण्यात आले का? सभागृहात याच्यावरती चर्चाच, सभागृहात जे विषय होते या सर्व विषय सूचीवरच्या याच्याबाबत प्रशासनाने टिप्पणी दिलेली विषय सूचीबरोबरच टिप्पणी दिलेली होती. त्याचं वाचन सर्व लोकांनी यापूर्वी केलेलं आहे आणि आज जी सभा झालेली आहे याच्याबाबत जी इतिवृत्त तयार होईल त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण उल्लेख राहील. ओके सर, थँक्यू.